हे बघा आम्हाला येऊन 2 तास झाले आणि आताशी येतात. तर चला संपलं मग फरसाण खाल्लो चाय प्यायली चला आता. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज आहे बाप्पाचा 4था दिवस आणि आता वाजले सकाळचे 11. तर आता आम्ही चाललोय चहा पाणीला. आमच्या वाडीतला वरचा मित्र आहे तर त्याची चहा पाणी आज. तर ओरीत जायचं आपल्याला. तर सर्व आता गँग निघाले बघू शकता. तर चला आता निघूया आपण पण. आता वरती गाडी आले वाटतं तर जाऊया. तर आता इकडे गाडी आले माणसाला घेऊन जाण्यासाठी चहा पाणीसाठी. खाली 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 इथं इथं पुढे जाय. समीर कशाच आहे खरं बोल. स्टोरी बघायला मला वाटलेलंच आम्ही पण त्याच्यासाठी चाललोय. असं काय नाही सावकाश जावा नाही तर पोरींना पोरी म्हणतील नंगडं नवरं कुठनं आलंय. जा 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 सावकाश जा आम्ही येतो. जागा देतली बाटी काय नाही. तर मित्रांनो आता आम्ही पुढे चाललोय. आम्ही 2 गाड्या घेऊन पुढे चाललोय. तर त्यांची गाडी येते अजून. तर चला पुढे काम लावलंय जाकादेवीला म्हणून चाललोय पुढे जरा लवकर. तर चला आता आपण थेट भेटूया जाकादेवीत नाहीतर मग पोरीत. तर मित्रांनो आता पोचलोय. तिकडे वरती वाटत जायचं आहे कुठे आम्हाला नक्की माहीत नाही. आता आम्ही वाट बघतोय ती गाडी यायची. आणि इकडचं मस्त आहे का बघा पर्या बघा मस्त कसला वाटतोय तो. चला वर जाऊया. हे बघा आम्हाला येऊन 2 तास झाले आणि आताशी येतात. आणि सुमित इकडे नवरदेव आहे. काय झालं शिशी बोलायला गरम काय होते. इकडे बघा इकडे बनतोय काय जर झालं तर बघू. पुरी बघण्यासाठी येतात दिसते काय त्याच्यासाठी. आणि बघून बघून त्यानं नशीब सुटला त्याच्यात. कसं काय उतारलं इथे. पाय पडायला आले का कुठच्या कामासाठी आलेला आहे. तुमच्या कामासाठी आलेला आहे का तुमच्याकडे वस्तू आम्हाला जाणीव झाली म्हणून पर्यंत पोहोचलो. मालकाचं नाव काय. शांताराम गराडे. कुमार की तुमचं झालेलं आहे का काय. हो 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 बोला. पाहुणं एकदा 2दा आलेलं होतं. त्यांचं आमचं साधारणचं बोलणं झालं. तसं नाही हो साधारणचं आमचं बोलणं झालं. त्याच्यानंतर एक समजा आम्ही साधारणचं आम्ही समजा दोघं आपले समजा ते सोयरा आम्ही आपलं असे म्हणजे दोघं ते मालक आम्ही मालक असं जाऊन व्हायचं. आम्ही आपले बामणाकडे जरा साधारण बघितलेलं बदलतंय म्हणून आम्ही आता शब्द दिलेला ते कबूल झालं. तर आज ते आले हा चहा पाण्यासाठी आलेला. इकडे आता काहीतरी टोकण्याचं काहीतरी डिस्कशन चालू आहे.
घाबरतो एकमेकाला पसंत आहे की नाही ते सांगा. बा पसंती आहे की नाही ते सांगा. असं बोलायला पाहिजे. याला नाव काय तुझं विचार? फुल बहालते दादागिरी दाखवची अरे बेसला आवाज येत रे. मागून पुढे एकदम काय म्हणजे थांब ना जरा. संतोष घ्या. खाली बसून घ्या जरा. तुला इथे बसू कसं वाटतंय? लवकरच गोड खाणार आम्ही दोघं, पप्पू ने मी. बरोबर. आमचा काय विषय असेल माझा. आमचा विषय असं काय नाही. तुमचं काय घर बघण्याची काय पद्धत ते असेल तर त्याला काय नाही. अजून नंतर आम्ही निवडून हे त्या यजमानी घर बघण्याची पद्धत. आमची घर बघण्याची पद्धत म्हणजे असं, आम्ही ती पद्धत बंद केली. घरगुती काय 4 माणसं मालक दिली काय आमच्यात पण तीच पद्धत. आम्ही मार्ग असं केलेलं आहे. म्हणजे काय उद्या काय अडचण आली तर नाहीत मग त्यातली आपले जाणारे आपले त्यांनी औषध 2 माणसं वाढीची कावऱ्याची नेले असं आम्ही ठरवलं. म्हणजे घर बघणं बनत त्या 10 माणसा का 5 माणसाचा तर बनणार असं म्हणजे उद्या बनणार. मला कुठे दाखवलंच आहे हा विषय येणार म्हणून 2 माणसं जरी सांगा ते न्यायचे असे असा विषय तेवढे ते काय बाकी त्याच्यावरती मालकी ठरवा म्हणजे काय दुसरं नंतर सांगितलं आम्हाला जाते. आपलं समजा आता
ज्यावेळी विषय आपले जे काय होते ते मालकी करायचे मग त्यांचं कसं आहे जाणं येणं तर त्यावेळी कधी होते हे तुमच्या ठावरा नाही आमच्या ठावरा बाईक समजा बा जाणं येणं कसं करायचं काय करायचं आणि दुसरा एक विषय असा असेल ना स्पष्ट की पंचायत मुलगी घालायचा तो तुमचा विषय कसा आहे तो आम्हाला सांगा बरोबर ना त्याला आपण पहिला पूर्वी बोर्डगडा बोलवतो बिना पहिला मानवी भाषा पण आता तो पंचायत मुलगी घालाय तो विषय काय असेल तुमचा तो आम्हाला सांगा तो नंतर ऐकलो का ते हल्ले आम्ही ते एकदमच हे करतो. हे बाबा आता तर सगळं एकदमच करता. अशी पद्धत ठेवलेली आहे. ठावऱ्याला पण यजमानाला आमंत्रण. विषय नाही ते एकाच दिवशी ते गावकी पहिली होती ना गावकी बोलावतात बरोबर आहे गाडी होतो पाहुण्याला उठायला परवानगी चला नवरदेव उठायला परवानगी उठा. आम्ही पण घरीच येणार आहे फक्त तर शैले इथनं गव्हाळी गाडीत जाणार आहे म्हणून त्याला ह्याला मी घेणार आहे गाडीवर कारण ह्याला आलेच सोडायला लागेल गाडी आलेच नाही ना जाणार. तर चला संपलं मग फरसाण खाल्लो चाय प्यायली चला आता. इकडे आता फोटोशूट झालंय आणि पोरं बघतात बिचार. बघा आम्हाला पोरगी बघा आम्हाला पण चहा बी पिऊन येतात मी अनोळखी जवळ आहे मित्र आहेत ते रे मित्र आहेत ते जाऊ दे सोड. तर आता चाय बी पिऊन मोकळा झालाय तर चला आता घरी फरसाण खाऊन. या 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 बाप्पा तुझ्या एवढा आहे तुझी गाडी. चला निघूया मग निघूया फरसाण खाल्लं चहा प्यायली मग चला आता. फेरी फुकट गेली म्हणतो. गौरी वगैरे आणायच्यात ना घरी गौरी मग कोण म्हातारी माणसाने गौरी आणायच्या ती माहेरच होती हौशी आहेत ना. ए आता आता कुठे थांबायचं जाका दिला कशाला आता काय आहे. तर चला आता बघूया आता आपण थेट भेटणार आहोत जाकादेवीत. तर मित्रांनो आम्ही अजून जाकादेवीतच आहे. आता वाजलेत 3:30 पावणे 4 झाले. तिकडून येता येता त्या ओरीतून येता येता आमच्या गाडीचा टायरच फुटला तर ते आम्हाला गाडीने काम दिलं आहे. तर आता टायर लावला आहे आणि जरा आता ऑइल वगैरे चेंज करायला दिलं आहे आणि आता कॅबल टाकतो आहे. तर म्हटलं तिथपर्यंत चला जरा भूक लागले पोरांना मला नाही लागले इकडे भुकेले तर त्यांना जरा काहीतरी खायला देऊया. चायनीजचं असेल दुकान कुठे बघूया चला. तर इकडे आता मागवलेलं आहे शेजवान राईस. तर चला आता मस्त खाऊया भूक लागली जोरात. तर मित्रांनो आता खाऊन वगैरे झालंय तर चला आता बघूया आपली गाडी झाली आहे काय. तर आजचा दिवस पूर्ण आमचा जाकादेवीतच गेला आहे. आजचा दिवस आमच्याकडे खराब होता. तर हा आपला सेपरेट चहा पाणीचा ब्लॉग होता. तर चला ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.